नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा मैत्रिणो, इथं मी सोयाबीन हे गरम पाण्यात, उकळलेल्या पाण्यात भिजत टाकलेले पहा. ते तुम्हाला मी दाखवू शकले नाही आहेत. आणि आता आपण पुढची तयारी, इथं आपण वाटणाची तयारी करायची पहा. आज आपल्याला ही सोयाबीनची भाजी मैत्रिणो अक्षरशः खूप वेगळी बनवायची, की तुम्ही कधी अशा पद्धतीने केली का नाही. आणि खरंच तुमच्या हॉटेलच्या रेसिपीलासुद्धा ही मागे सारेन. मग चला लागूया तयारीला. इथं कढईमध्ये मी कांदा टाकला आहे पहा. अर्धा कांदा घेतलेला आहे, मोठा कांदा होता तो अर्धा टाकलेला आहे. त्याच्यानंतर हा कांदा आपल्याला अगदी मस्त असा परतून घ्यायचा आहे पहा मैत्रिणो. जेवढा तुम्ही कांदा परतसान मस्तपैकी, कांदा परतत आला की लगेच आपल्याला ते बघा त्याच्यात खोबरं आणि लसूण हे दोन्ही टाकलं आहे मी. अगदी ह्या तिन्ही वस्तू अगदी छान अशा परतून घ्यायच्या आहेत बरं का मैत्रिणी. पाहू शकता. त्याच्यानंतर आपण इथं हे बघा मस्तपैकी सोयाबीन स्वच्छ धुवून असे 2 पाण्याने घेतलेले आहेत. आणि आता अगदी घट्ट असे पिळून घ्यायचे बरं का मैत्रिणी. मस्त असे घट्ट पिळून घेतल्यानंतर त्याच्यानंतर लगेच आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची. आता पुढे काय करायचं पाहू शकता आपण. इथं ज्या प्लेटमध्ये आपण सोयाबीन पिळून काढलेलं आहे त्याच प्लेटमध्ये आपल्याला सोयाबीनवर अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा बेडकी मिरची पावडर, थोडीशी हळद पहा, अशा पद्धतीने ह्या गोष्टी टाकून घ्यायच्यात. चवीपुरतं मीठही टाकले थोडंसं पहा. जास्तही टाकायचं नाही मित्रांनो. हे बघा चवीपुरतं मीठ आणि हे मसाले टाकलेत. आता हे संपूर्ण आपल्याला अशा हाताने चोळून घ्यायचे पहा. आपल्या संपूर्ण ह्या सोयाबीनला हे लागले पाहिजे बरं का मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही सगळे मसाले चोळून घेतले आणि मीठ वगैरे सुद्धा चोळून घेतले पहा. आता इथं मी 1 चमचा बेसन पीठ टाकणार आहे पहा मैत्रिणी. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल सोयाबीनला बेसन पीठ, पण पहा मैत्रिणी व्हिडिओ खूप खास आहे, खूप छान रेसिपी आहे, अक्षरशः नवीनच रेसिपी आहे आणि खरंच खूप चवदार अशी ही रेसिपी. बेसन पीठ आहे आपल्याला हे असं चोळून घ्यायचं मैत्रिणी. पाहू शकता. आता त्याच्यानंतर हे बघा 2 अंडी घेणार आहे मी. ही 2 अंडी याच्यात फोडून टाकणार आहे पहा मैत्रिणी. व्हिडिओ अगदी युनिक आहे पहा. मस्त व्हिडिओ आहे मैत्रिणी, खूप छान. तुम्ही लगेच करायला लागसान असा पाहिल्यावर. आता ही 2 अंडी आपण त्याच्यात टाकले, हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचे पहा. त्या अंड्यामध्ये संपूर्ण अंडी ह्या सोयाबीनला लागली पाहिजे पहा आपली. हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं बरं का मैत्रिणी पहा. आता हे संपूर्ण मी असं मिक्स केलेलं आहे. अगदी सगळ्या याला चोळून घ्यायचं. एकही सोयाबीन तसं राहिलं नाही पाहिजे आपलं पहा. छान चोळलं आहे. आता इथं गॅसवर कढई ठेवली पहा मैत्रिणी आणि वाटणसुद्धा आपलं वाटून झालं आहे. आता हे प्रत्येक सोयाबीन त्याच्यात आपल्याला सोडून द्यायच्यात पहा अशा पद्धतीने. पहा मैत्रिणी मस्तपैकी यांना असं फ्राय करून घ्यायचे सोयाबीन आपल्याला. पहा हे आता मी टाकून दिलेले आहेत. थोडे थोडे करून आपल्याला 2-3 वेळा हे तळून घ्यायच्यात. मस्तपैकी असे खरपूस असे भाजायच्यात आणि मस्तपैकी तळून घ्यायचे. अगदी अशा रंग येस तोपर्यंत छान अगदी तळून घ्यायचे पहा. आणि ते आपल्याला असे दिसतात नंतर खूप छान फुगतात, मस्त वाटतात, एकदम भारी दिसतात पहा. अक्षरशः मैत्रिणो तुम्ही तसेही खाल्ले चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर तरी खूप छान. चला इथं वाटणाची तयारी करून घेऊया. इथं मिक्सरच्या बाउलमध्ये थोडेसे धणे, कोथिंबीर, याच्यामध्ये आलं, खोबरं, कांदा, लसूण हेच तिन्ही एवढ्या वस्तू तळून घेतलेल्या आहेत. आता ह्या आपण वाटून घेऊया पहा. माहीम असं वाटून घ्यायचं तोपर्यंत तिकडं आपली. हे बघा मस्त पहा काय सुंदर झालेत का नाही मैत्रिणो, तुम्हाला दिसतच असेल. चला आता हे काढून घेऊया आपण एका ताटामध्ये.
पहा मैत्रिणींनो, अक्षरशः त्याला तेलसुद्धा राहत नाही, एवढे सुंदर होतात ते, एकदम सॉफ्ट असे होतात आणि खायला बी खूप चवदार. हे बघा. आता त्याच्यानंतर आपण पुन्हा आहे ते टाकून देऊया. पहा, सगळे मी टाकून देते आणि हे पुन्हा आपल्याला एवढं तळून घ्यायच्यात मैत्रिणी. पहा, हे सगळे संपूर्ण तळून झालेले आहेत मैत्रिणी. कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आपण. आता जिरी मोहरी छान अशी तडतडून द्यायची. पहा, मस्तपैकी. आता तेलाला वर अंड्याने फेस आलेला आहे मैत्रिणी, नाही तुम्हाला काही वेगळंच वाटेल. हे बघा, इथं आता वाटण, आपण जे वाटण वाटलं होतं ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचे. वाटण अगदी छान पद्धतीने मैत्रिणी परतून घ्यायचे बरं का. आता आपल्याला पहा, मस्त वाटण परतून घ्यायचे आणि वाटण अंगावर बी उडू शकतं. लगेच कोथिंबीरसुद्धा मी टाकली. पहा, लगेच फोडणीला मस्त असं परतून घ्यायचं. पहा, अगदी छान रंग आलेला आहे मैत्रिणी. त्याच्यानंतर थोडीशी हळद, इतर सुके मसाले आपल्याला घरातले आहे ते तुमच्या आवडीचे जे असतील ते मसाले तुम्ही घालू शकता याच्यात. पहा, मी बी माझ्या आवडीने घालणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीने घाला. तुम्हाला कोणते मसाले आवडतील याला ते घालू शकता. अक्षरशः ही भाजी खूप छान होती, अगदी ग्रेव्हीदार अशी ही भाजी होती मैत्रिणी. पहा, मस्तपैकी. इथं पहा, वाटण बी परतलं आहे आपलं मैत्रिणी. छान वाटण झालं आहे, रंग बी छान, तेलही छान सुटलं आहे. आता इथं आपण हे पाणी ओतून देऊया. पहा, आपल्याला किती भाजी करायची त्याच्या अंदाजेने आपल्याला पाणी टाकायचं आहे बरं का मैत्रिणी. मैत्रिणी, तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली तर नक्कीच संगीता किचन रेसिपीला एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनी करा. चला, आता हे संपूर्ण सोयाबीनचे वडे आपण त्याच्यात टाकून देऊया. पहा मैत्रिणी, अक्षरशः खूप छान, तुम्ही बोटे चाटीत राहसान अशी ही भाजी होती मैत्रिणी. पहा, इथं चवीपुरतं मीठही टाकते मी. आता पूर्ण भाजी आपण मिक्स करून घेऊया आणि अजूनही थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे आपली भाजी शिजायला मस्त वाटेल. हे बघा. पहा मैत्रिणी, भाजी अगदीच तयार झालेली आहे. अक्षरशः सुंदर असा तिला रंग बी आता येईल, कारण की गरम भाजी आहे, खूप उकळलेली. आणि खरंच ही भाजी खूप छान, म्हणजे खूप टेस्टी लागते मैत्रिणी. पहा नक्कीच अशी भाजी करून. मस्त खा, मस्त राहा. चला मैत्रिणी, आपण उद्या पुन्हा भेटूया. बाय.